आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये काल यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद। पाषाण भागामध्ये 10.4 तर शिवाजीनगर भागामध्ये 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। थंडी वाढल्यानं नागरिकांना घ्यावा लागतोय शेकोटीचा आधार। पुणेकरांना आज पाणी कपातीचा सामना करावा लागणार। संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा आज बंद। पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। शुक्रवारी कमी दाबानं आणि उशिरा पाणी पुरवठा होणार। MIDCच्या वतीनं होणारा पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा आज बंद। जलशुद्धीकरण केंद्राचं काम सुरू असल्यानं पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित। मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाणार। मंत्री उदय सामंत यांची माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये 91 सेवानिवृत्त शिक्षकांची पुन्हा एकदा नियुक्ती। शिक्षक भरती रखडल्यानं निवृत्त शिक्षकांनाच पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये हलगी वादकांना सुगीचे दिवस। जत्रा, लग्न समारंभ आणि इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हलगी वादकांना मागणी। पुण्याच्या आंबेगावमध्ये रब्बी हंगामातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात। ठिबक सिंचनाचा वापर करून कांदा लागवड केल्यानं पाण्याची बचत होणार। पुण्याच्या सासवड शहरामध्ये पोलिसांचं पथसंचलन। मराठा आरक्षण कोरेगाव भीमा अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पथसंचलन। पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये पोलिसांकडून गुंडांची धिंड। गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची पोलिसांकडून बाजारपेठेतून धिंड।